नातीने आजीला प्रश्न विचारला, मुलीनेच का ग नेहमी सासरी जायचं? आपली माणसं सोडून तिनेच का परक घर आपलं मानायचं? तिच्याकडूनच का अपेक्षा असतात? आजी म्हणाली, अगं वेडे, हा तर सृष्टीचा नियम आहे. नदी नाही का जात सागराकडे आपलं घर सोडून? तो येतो का कधीतरी तिच्याकडे आपली वाट मोडून? तिचं पाणी किती गोड असते नाही का? तरीही ती सागराच्या खारट पाण्यात मिसळतेच ना. आपलं अस्तित्व सोडून ती त्याचीच बनून जाते. एकदा सागरात विलीन झाल्यावर तीही सागरच तर होते, पण तरीही नेहमी नदीपुढे नतमस्तक होतात लोक. पाप धुवायला समुद्रात नाही जात कोणी, शेवटी गंगेतच जातात लोक, नाही का?